उन्हाळा सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार झाले पाहिजेत या उदात्त हेतूने शेळगी येथील श्री शिवधाम गौडगाव मठात माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या संकल्पनेतून धार्मिक संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या धार्मिक संस्कार शिबिरात सहभाग घेतलेल्या बटुकांना वैदिक पौरोहित्य अर्थात रुद्रपठणाचा मंत्रोच्चार करणे, योगस्थान निर्माण करणे, लिंगपूजा करणे आदी धार्मिक अनुष्ठानाचे संस्कार दिले जातात। येणारी पुढची पिढी सुसंस्कारी आणि धर्म परंपरा जोपासणारी असावी या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली। सोलापूर क्षेत्राचे क्षेत्रनायक योगी कुल चक्रवर्ती श्री योगी सिद्धरामेश्वरीच्या पवित्र संजीवनी समाधीला सुद्धा वंदन करून स्थानाधिपती श्री वीरभद्र स्वामींच्याही सुद्धा दिव्यचरणी विनम्र अभिवादन करून समस्त वीरशैव लिंगायत समाजातील वीर माहेश्वर जंगम वटूंसाठी यावर्षी श्री शिवधाम शेळगी येथील संस्थान हिरेमठ गौडगाव शाखेच्या वतीने रुद्रपठण, मंत्रोच्चारण, संक्षिप्त पूजाविधी आणि पंचांग तथा सकाळी योगासन शिबिराचं आयोजन यावर्षी केलेलं आहे। साधारणपणे सर्वत्रकडून या शिबिरामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतले असून या शिबिराचा लाभ अत्यंत योग्यरित्या ते घेत आहेत। पठण पाठन करणारेही सुद्धा तज्ज्ञ वैदिक मंडळी असून या वैदिक मंडळामध्ये श्री वेदमूर्ती विजयकुमार स्वामी असो तथा विलास असो बाकी सर्वच जण ते प्रयत्नशील आहेत। त्यांची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था सर्वही सुद्धा योग्यरित्या इथे झालेलं आहे। निश्चितच हे सर्व वटू येथून बाहेर पडल्यानंतर रोज लिंगपूजा करून घेत असताना ते भस्म, गंध, अक्षता, बिल्व, धूप, दीप, नैवेद्य या मंत्रोच्चारणासहित पूजा करून घेतील। तसेच संक्षिप्त पूजा करण्यासाठी कुणाचंही सुद्धा आमंत्रण जर मिळालं, रुद्राभिषेक करण्यासाठी जातील, भवशंकर पूजा करण्यासाठी जातील, असे सर्व विधी विधानाचं ज्ञान त्यांना या शिबिरामध्ये मिळत आहे, घेत आहेत। याही पुढे जाऊन पुढच्या वर्षी प्रभावीरित्या या शिबिराचं आयोजन होणार आहे। समस्त महाराष्ट्रातील, कर्नाटकातील, आंध्रातील सर्व वीर माहेश्वर समाजाचे बंधू याचा लाभ घेतील असे मला पूर्ण विश्वास आहे। जाता जाता या सर्व विद्यार्थ्यांना, बालवृंदांना प्रॅक्टिकल सुद्धा घेणार आहोत आणि याची परीक्षाही सुद्धा घेणार आहोत। परीक्षाच्या नंतर पारितोषिक वितरणी सुद्धा होणार आहे आणि सर्टिफिकेट सुद्धा दिली जाणार आहे। शुभेच्छा। ओम शांती। या शिबिरात वैदिक शास्त्र प्रमुख म्हणून आहेरवाडीचे नागनाथ स्वामी, विजयकुमार स्वामी, महेश स्वामी, विशाल स्वामी हे शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत। हे शिबिर 1 महिना चालणार असून शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे।